शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ॐ नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञानभ्रांति छेदका बोधरूपा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके चरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दंताय विद्महे प्रचोदयात हे सांगताना एकदंत म्हणजे सत्ता या अर्थाने आहे। सर्वत्र ज्या एकाची सत्ता आहे एकदंत। एकदंताय विद्महे त्याला आम्ही जाणतो। वक्रतुंड या शब्दाचा अर्थ वक्राने तुंडती म्हणजे जे वक्र आहेत त्यांचं मी ताडण करतो। ताडण करणे म्हणजे त्यांचा नाश करतो म्हणून वक्रतुंड याचा अर्थ वक्रांचा नाश करणे। जे चांगल्या गोष्टी सुरू करताना वक्र गोष्टी बाजूला करायलाच लागतात म्हणून वक्रांचा नाश करणे हा एक भाग आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की माणूस जो उपासना करतोय त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी तरी वक्रता असते ती पण तो सरळ करेल म्हणून वक्रतुंड असं त्याचं पहिल्यांदा स्मरण केलं जातं। वक्रतुंडाय धीमहि त्याचं मी ध्यान करतो असं म्हटलेलं आहे। तन्नो दंती प्रचोदयात। तो दंती म्हणजे तो सर्व सत्ताधारी ईश्वर ज्याला गणपती असं म्हणतो त्यांनी मला याच्या बाबतीत प्रेरणा द्यावी। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की वक्रतुंडाय धीमहि म्हणजे या गणपतीचं मी ध्यान करतो। अगोदर हा ध्यानमंत्र सांगितला आहे आणि त्या ध्यान करतो असं कबुली घेतलेली आहे। त्यामुळे अनेक वेळेला याची आवर्तन करणारी व्यक्ती तितक्या वेळेला मी ध्यान करतो अशी कमिटमेंट देत असते आणि ध्यान करत नसते। त्यामुळे त्यांना सांगितलं की थोडा वेळ तरी ध्यान करा कारण की तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणतात की मी ध्यान करतो आणि तुम्ही ध्यान करत नाही आहात। अरे देवापाशी बोलतो आपण त्यामुळे देवापाशी ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला ते पाळायला पाहिजे। थोडा वेळ तरी ध्यान करायला पाहिजे असं सांगतो। आणि मग त्या ठिकाणी या गणपती अथर्व शीर्षाचा जो तत्वज्ञानपर भाग आहे योगपर भाग आहे तो संपूर्ण सगुण उपासनेचा भाग। एकदंतम चतुरहस्तम पाशमंकुशधारणम हृदंच वर्णम हस्तेर बिभ्राणम मूषकध्वजम हे सर्व एकदंत। प्रत्येक गणपतीच्या गोष्टींच्या मध्ये अनंत सूक्ष्म सूक्ष्म तत्व आहेत परंतु कथा आहेत। एकदंताची कथा जी आहे त्या एकदंताच्या कथेच्या मध्ये ते देवांतक आणि सुरांतक असे दोन राक्षस असतात आणि नरांतक देवांतक आणि नरांतक असे दोन राक्षस असतात। आणि त्या नरांतक राक्षसाचा म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं असतं की कुठेही जमिनीवर वगैरे म्हणजे त्या हिरण्यकश्यपूने जसं वर मागितलं त्या स्वरूपाचा हा वर असतो। थोड्या प्रकारात दिवसा नाही रात्री नाही अशा प्रकारे मला कुठेतरी आत नाही बाहेर नाही असं मारायचं माझा मृत्यू येऊ नये म्हणून। तर तसंच देव नाही माणूस नाही पशु नाही अशा प्रकारचं स्वरूप म्हणून गणपतीचं स्वरूप धारण करून त्यांना तो मारतो। आणि कुठल्याही शस्त्राने नाही अस्त्राने नाही। मग नरांतकाला मारायचं कसं तो पायाच्या अंगठ्याने दाबून मारतो की नरांतकाला पायाच्या अंगठ्याने दाबून मारतो। शस्त्र नाही काही नाही बाबा तूच मेलं। नंतर तो देवांतक असतो
त्याच्याबरोबर युद्ध सुरू होतं आणि तो देवांतक आहे तो त्याच्या दातात लोंबकळून दात उपटतो. आता दात उपटल्यानंतर तोच दात हातात मध्ये घेऊन गणपती त्याच्या डोक्यावरती तो दात मारून त्याचा नाश करतो, कारण की ते काही शस्त्र नाही आहे. आणि त्याला आठवण करून देतो की तू वराची आठवण करून घे आणि मग समजून घे की मी बरोबर तुला मारतोय. त्याप्रमाणे पहाटे, म्हणजे पहाट आहे परंतु सकाळ झालेली नाहीये, सूर्य अजून यायचा आहे, रात्र पण संपलेली आहे, अशा मधल्या वेळामध्ये मारतो. आणि हे सगळं करताना मला असं वाटलं की केवढा आवेश असेल त्याच्यामध्ये. मी एखादा माणूस एखाद्या माणसाला आव्हान देताना म्हणतो की दात तोडीन हातात देईन, त्याच्यामुळे दात तोडून हातात देण्याचा एक आवेश असतो, पण तुटलेल्या दाताने मारलेल्यांचा किती आवेश असेल असं बाहेर मनात आलं, ते त्याला मारून. पण एकदंतम याचा एक अर्थ आहे की सर्व सत्ताधारी, एकमेव सत्ता ज्याची आहे, दंत हा सत्तेचं प्रतीक आहे, एकदंतम. चतुर्हस्तम, चार हस्त. ते चार हस्त कशाचे आहेत तर चार पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे चारही प्रदान करणार. चतुरस्थ. पाशमंकुश धारिणम, गणपतीचा पाश, अंकुश, हे सगळे जे शस्त्र आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की तर्कू तोची फरशू निते बेदू अंकुशू. तर्कशास्त्र हे फरशासारखं, परशु म्हणजे परशु जो आहे तो अतिशय धारदार असतो, त्याप्रमाणे तर्काची धार तीक्ष्ण असते. नीतीशास्त्रामधली सूक्ष्म प्रमेय उलगडण्यासाठी अंकुश पाहिजे. पण कबीरांनी असं म्हटलं आहे की मन हा हत्तीसारखा आहे आणि त्याला काबूत ठेवण्याच्यासाठी म्हणून संयम आणि विवेक या स्वरूपामध्ये तो अंकुश लागतो. मग अंकुश हे संयम आणि विवेकाचं प्रतीक आहे. मन मतंग माने नाही चले सुरत के साथ माहुत बेचारा क्या करे अंकुश नाही हात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे माहुताने हातामध्ये अंकुश ठेवला पाहिजे. म्हणजे जीवरूपी माहुताने या मनरूपी हत्तीला जर का कंट्रोल करायचा असेल तर हा विवेकाचा अंकुश सतत ठेवला पाहिजे, आणि त्याचं गणपतीच्या हातामधला अंकुश हे प्रतीक आहे. रदंच वर्णम, रदंच वर्ण म्हणजे दात हातामध्ये आहे तो. रदंच वरदम, एक हात वरद हस्त आहे म्हणून रदंच वरदम. हस्तैर बिभ्राणम मूषकध्वजम. मूषकध्वजम याचा अर्थ की उंदीर हा त्याचा खूण आहे, उंदीर हे त्याचं वाहन आहे, असं पण त्याच्या पाठीमागे एक कथा एक आहे. गणपतीची ह्या कथा पण अनंत आहेत आणि फार सुंदर कथा आहेत. त्याच्यामध्ये एक क्रौंच नावाचा गंधर्व असतो आणि काय का सौरभ म्हणून ऋषी असतो. त्या सौरभ ऋषींच्या पत्नी अतिशय सुंदर असते ती दिसायला, आणि सौरभ ऋषी नसताना हा गुपचूपपणाने तिच्या पाठीमागे लागतो आणि का तिला शारीरिक त्रास, म्हणजे तिच्यावरती एक प्रकारे शरीराने तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करायचा या भूमिकेतनं तिच्याकडे जातो. त्याच्यावरती ती त्याला समजून सांगते की असं करू नये, हे धर्माच्या विरुद्ध आहे, असं वागू नकोस. ती ऋषीपत्नी असते, साध्वी असते, त्यामुळे ती कौतुकाने त्याला सांगते की असं करू नये. तेवढ्यात ते ऋषी येतात आणि ऋषी पाहतात काय चाललंय, शाप देऊन टाकतात की चोरून उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर सगळ्यांना चोरून उपजीविका करणारा उंदीर हो, म्हणून तो उंदीर होतो क्रौंच गंधर्व. पण तो मस्तवाल खूप असतो. त्या तो पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये धुडगूस घालतो विलक्षण, आणि तो धुडगूस घालत असताना त्यावेळेस पराशर ऋषी गणपतीला म्हणतात बाबा याचं काहीतरी तू कर. मग गणपती त्याच्यावरती पाश टाकतो. पाश टाकल्यानंतर तो अत्यंत काकुळती येतो, आणि काकुळती अत्यंत आल्यानंतर तो गणपती म्हणतो तुला काय पाहिजे सांग. तो इतका मस्तवाला असतो, तो म्हणतो मला काही नकोच आहे म्हणून, पण फक्त हा पाश काढ. तो म्हणतो पाश काढेन परंतु तू माझं वाहन हो. मग तो म्हणतो की ठीक आहे, हा पाश काढेल तर आपण निघून जाऊ, त्यामुळे वाहन बिहन व्हायचं नंतर बघू, हो म्हणूया, म्हणून तो हो म्हणतो. पण गणपती पाश तसाच ठेवून त्याच्या उरावर बसतो आणि सगळं वजन त्याच्यावरती घालतो, आणि ते वजन घातल्यानंतर तो उंदीर मरायला येतो. आणि त्याला लक्षात येतं की याला आपण सोडून वाटेल तसं पळून जाणं शक्य नाहीये. त्यामुळे तेव्हापासून तो नम्र होऊन त्याचं वाहन होऊन राहतो. एका दृष्टीने सर्वभक्षक अशा प्रकारचा जो उंदीर आहे, कुणाच्याही न कळत सगळं काही खाणारा हा जो उंदीर आहे, हा सर्वभक्षक काळाचं प्रतीक आहे. काळ हा असं सर्व गोष्टींचं भक्षण करत असतो, सगळ्यांच्या न कळत करत असतो, आणि त्या काळाचं उंदीर हा प्रतीक आहे. आणि भगवान हा त्यांचा स्वामी आहे, काळाचा देखील नियंता आहे. म्हणून तो
उंदीर हा त्याचा ध्वज आहे म्हणा, खूण आहे म्हणा, किंवा तो काळाचा त्या नियंता आहे म्हणून उंदीर हे त्याचं वाहन आहे. नाही, मी अमेरिकेमध्ये असताना एकाने मला असं विचारलं होतं की हे उंदीर तुमच्या एवढ्या ज्ञानी गणपतीचं वाहन कसं काय असेल. तर म्हणलं की तुमच्या प्रकारचा देव कशाचा सारखा असतो की ज्ञान ज्याच्या डोक्यात सामावलेलं आहे. म्हणजे आम्ही असं काही मानत नाही वगैरे. म्हटलं मग तुमचं ज्ञान सगळं कुठं असतं. म्हटलं आमचं कॉम्प्युटरमध्ये असतं. म्हटलं तुमचं कॉम्प्युटर नाही का माऊसवर चालत, मग आमचा उंदीरावर चाललं गणपती काय. त्यामुळे ही गोष्ट आहे की काळाचा तो आनंद काळ जे आहे त्या आनंद काळाचा नियंता परमेश्वराच्यामुळे काळ काहीच नाही. काळ दोन घटना ज्या वेळेला असतात त्या घटनांच्या मधल्या अंतराला काळ असं म्हणतात. त्यामुळे परमेश्वराच्या बाबतीमध्ये अनादि अनंत तत्व आहे म्हणून तो या त्याच्या पुढे हा जो काळ आम्ही जो विचार करतो तो उंदरासारखा आहे. म्हणून उंदीर हे काळाचं प्रतीक असं समजतं. रदंचवर्णम हस्तैर्बिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधान लिप्तांगम रक्तपुष्पे सुपूजितम. हे सगळं लाल 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 वर्णाचं एवढं महत्व का आहे गणपतीला. आणि सगळं शरीर त्याचं लाल आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंगाला लावलेला गंध लाल आहे. त्याच्यानंतर वस्त्र लाल आहेत आणि लाल पुष्पांनी त्याची पूजा करायचे. याचं कारण असं आहे की रक्तवर्ण हा रजोगुणाचं प्रतीक आहे. रजोगुण म्हणजे शुद्ध रजोगुण हा क्रियाशीलतेचं प्रतीक आहे. म्हणजे बाह्य हे अंग आहे सगळं, म्हणजे शरीराचं कांती, त्याच्यानंतर त्याच्यावरती असलेलं गंध, त्याच्यावरती असलेलं वस्त्र आणि नंतर पूजा केलेले सगळं अधिक उत्तरोत्तर बाह्य होत जातं. त्या सर्व बाह्य अंगाच्या मध्ये रक्तवर्ण आहे. म्हणजे बाह्यतः कर्मशीलता आणि आतमध्ये ज्ञानप्रधानता म्हणजे ज्ञानस्वरूप असं ते गणपतीचं स्वरूप आहे की तो आतून ज्ञानस्वरूप आहे आणि बाह्यता कर्मशीलता सांगतो आहे. त्यामुळे कर्मशीलता बाह्यता असणं आणि आतून आपलं ज्ञानस्वरूप समजून घेणं हे मानवी जीवनाचं सार्थक होण्याच्यासाठी म्हणून असलेलं प्रतीक म्हणजे काय ते गणपती आहे. मग हे सगळं रक्त 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 याचा अर्थ लाल वर्णाचं शुद्ध रजोगुणाचं प्रतीक होय. कारण कुठल्याही गोष्टी कुठलंही कर्म करायचं झालं तर त्याच्यासाठी प्रेरणात्मक गुण कुठला असेल तर अंतःकरणातला रजोगुण हाच आहे. त्याच्यामध्ये इतर गोष्टी मिसळल्या जातात म्हणून तो अशुद्ध होतो. त्याच्यामध्ये ईर्ष्या मिसळली जाते, त्याच्यामध्ये स्पर्धा मिसळली जाते. पण प्रत्येक माणसाला नैसर्गिक रीतीने कर्म करण्याची जी प्रवृत्ती असते तो शुद्ध रजोगुण आहे. आणि गणपतीचं बाह्यांग त्याचा आहे आणि अंतरंग ज्ञानमय आहे. अशा प्रमाणे रक्त पुष्पे सुपूजितम. आणि पुढे असं सांगितलंय भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम आविर्भूतंच सृष्ट्याद्य प्रकृते पुरुषात परम एवं ध्यायति यो नित्यम स योगी योगिनाम वरा. अशा प्रकारचं जे आहे की ते भगवद्गीतेची आठवण येते. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तसं भक्तांची अनुकंपा आल्यामुळे जो निराकार परमात्मा तो सगुण साकार रूप घेऊन प्रगट होतो. तो जो सगुण साकार रूप घेऊन प्रगट होतो तो फार सुंदर रूप की ज्याची पूजा अर्चा करता येते, भक्तिभाव अर्पण करता येतो. नुसतं ज्ञानाने ही गोष्ट होत नाही. त्याच्यासाठी म्हणून अंतःकरण भक्ताचं असणं आवश्यक असतं आणि त्याच्या भक्तिभावाला वाट असणं आवश्यक असतं. ती सगळी वाट या श्लोकामधनं दिलेली आहे. त्याच्यामुळे भक्तानुकंपिनम देवम याच्या संबंधी की तुम्ही भक्त झालं पाहिजे. तुमची अनुकंपा देवाला येणं हे तुम्ही जर भक्त असलात तर येईल असा पण त्याच्यामधला अर्थ आहे. त्यासाठी एक कुबेर आणि एक गणपतीची कथा आहे आणि फार सुंदर कथा आहे. कुबेराला एक दिवस असं वाटतं की आपलं एवढं मोठं ऐश्वर्य आहे तर ते भगवान शंकरांना दाखवावं. आता भगवान शंकरांना ऐश्वर्य दाखवून काय करणार, अंगाला राख फासलेली, त्याच्यानंतर ते अशा प्रकारचं जे आहे वैराग्य हेच त्यांचं जे आहे स्वरूप आहे. त्यांना ते ऐश्वर्य पाहून करायचं तरी काय, पण त्याला अशी इच्छा होते की भगवान शंकरांना आपण ऐश्वर्य दाखवावं. म्हणून भगवान शंकरांना ऐश्वर्य दाखवण्याच्यासाठी म्हणून तो त्यांच्याजवळ जातो आणि की तुम्हाला ऐश्वर्य दाखवायचं माझी अशी इच्छा आहे. तो म्हणजे बाबा मला काही हे ऐश्वर्य वगैरे पाहायला विशेष रस नाहीये, पण तू गणपतीला घेऊन जा, त्या गणपतीला हे सगळं पाहायला खूप आवडतं. तर तो म्हणतो ठीक आहे तुमच्या त्याऐवजी गणपती येईल म्हणून त्याला घेऊन जातो. मग गणपतीला म्हणतो चल मी तुला ऐश्वर्य दाखवतो. गणपती म्हणतो मी ऐश्वर्य पाहायला येतो पण मला मधनं भूक लागते, तर त्यामुळे ज्या वेळेला भूक लागेल त्याला खायला दिलं पाहिजे असं तो कबूल करून घेतो. गणपती भूक लागेल तेव्हा खायला दिलं पाहिजे म्हटल्यानंतर मग गणपतीला घेऊन जातो तो
मग तो सगळ्या गोष्टी दाखवतो, मोठे मोठे त्याचे महाल दाखवतो, उपवनं दाखवतो, त्याच्यानंतर ऐश्वर्य, त्याच्यानंतर रत्नची दागिने दाखवतो, रत्न दाखवतो. सगळं काही दाखवताना ते पाहता गणपती खूप प्रसन्नतेने पाहतो, पण मध्येच म्हणतो की आता मला भूक लागली. आता मला भूक लागली म्हटल्यानंतर तो म्हटलं काय भूकेचं काय, एवढं मोठं ऐश्वर आहे, इतके पदार्थ आहेत. तो पदार्थ त्याला आणून द्यायला लागतो आणि पदार्थ गणपती खातोय, सगळे पदार्थ संपून जातात. आता कुबेराला प्रश्न पडतो काय द्यावं. मग तो कुबेर त्याला म्हणतो की आता पदार्थ तर सगळे संपले, तर गणपती म्हणतो मग शिधा असला तर तो आण, नुसते खोबरं आण, दाणे आण, जे काय गुळ आण, जे काय असेल ते आण. तो आणतो, ते सगळं खाऊन संपतं, काही शिल्लक राहत नाही. आता काही नाही म्हणला खाण्यासाठी, तर गणपती म्हणतो की काही नाही कसं, थोडीशी रत्न दे खायला. म्हणून मग तो रत्न त्याला खायला देतो. मग ते रत्न खातो. असं करता त्याचं जे काही ऐश्वर त्याने दाखवलं सगळं खाऊन टाकतो आणि कुबेर भिकारी होतो. आणि आता काय करायचं म्हणून शंकराच्या पर्यंत याला नेऊन तर सोडलं पाहिजे, म्हणून तर कसा बसा तो शंकराच्या पर्यंत जातो, म्हणतो घे बाबा तुझा मुलगा, याने मला सगळं खाऊन टाकलं. काय करू मी म्हणतो. गणपती शांतपणे जाऊन बसतो लांब. तो म्हणतो आता मी काय करू, मी तर भिकारी झालो. त्याच्यावरती शंकर असं सांगतात की अरे तू त्याला मस्तवालपणाने हे माझं आहे ऐश्वर्य तू पहा असं केलंस, म्हणून त्याने सगळं खाऊन टाकलं. कुबेर म्हणतो अरे तू त्याला असं म्हटलं होतं की त्याला हे सगळं पाहायला आवडतं, पण त्याला हे सगळं खायला आवडतं हे मला माहिती नव्हतं, त्याने खाऊनच टाकलं. आणि माझं ऐश्वर्य असं दाखवलंच म्हणून त्याने खाल्लं. मग आता काय करू म्हणता, इतका दिनवाळा झाला तर काहीच नाही ना, अशी त्याला कधी सवय नाही, स्वतःजवळ काही नाही अशा प्रकारची. आणि मग तो म्हणतो तर काय करू, तर तो म्हणतो थोडेसे 4 तांदूळाचे दाणे घे, त्याच्या मस्तकावरती व्हा आणि वाहताना म्हण की जे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे आणि तू जे इच्छा देशील त्याप्रमाणे त्याच्यात मी समाधानी आहे. तुझ्या इच्छेने तुम्हाला जे देशील त्याच्यात मी समाधानी आहे, पण सर्व काही तुझंच आहे असं तू म्हण, सर्व काही माझं आहे असं म्हणू नकोस. आणि असं म्हणून ज्या वेळेला कुबेर खरोखरीच तो आता इतका पिळला गेलेला असतो की तो ते अक्षता टाकतो त्याच्या डोक्यावरती आणि म्हणतो गणपती हे सर्व काही तुझंच आहे बाबा, हे सगळं वैभव जे जे काही होतं ते सगळं तुझंच होतं आणि जे जे काही हे जग आहे ते सगळं तुझंच आहे. त्यामुळे तुझ्या इच्छेने मला जे काही द्यायचं असेल तर ते असं भक्तभावाने प्रार्थना करतो. तेव्हा गणपती त्याला त्याचं पूर्वीचं सगळं ऐश्वर आणि त्याच्यामध्ये उदंड भर घालून देतो. एकंदर कथा असं सांगते की आता गणपती उत्सव जवळ आलेला आहे, आपण गणपतीचं काही ना काहीतरी प्रमाणात उपासना करणार आहोत. अशा प्रकारे वैभवयुक्त आरास करतो, निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवतो. हे सगळं करत असताना त्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत, तुझ्याचमुळे आम्हाला हे प्राप्त आहे असं मनोभाव आहे, म्हणून मोठ्या विनम्रतेने त्याची उपासना केली पाहिजे, नाही तर गणपती खाऊन टाकतो. हे लक्षात ठेवा. कथा पण फार सुंदर आहे. एकंदर गणपतीच्या या कथा त्याच्या बुद्धिमत्तेचं पण विलक्षण प्रतीक असलेली एक कथा आहे. ती कथा सांगून हा एकंदर प्रवचनाचा ओघ थोडासा थांबवेन. पण ती कथा अशी आहे की गणपती इतका बुद्धीचा देवता आणि त्याची हुशारी कळणारी एखादी कथा आहे का, तर एक कथा अशी आहे की एकदा पार्वतीला उदास बसलेले पाहून गणपती तिच्याजवळ जातो. म्हणतो काय झालं आई, उदास का बसले. ती म्हणली अरे इतके वर्ष झाली आहे ही गंगा जी आहे ती शंकराच्या डोक्यावरती आहे. आता कुठल्याही बाईला आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर दुसरी बाई बसलेली आवडत नाही, त्याप्रमाणे ही गंगा शंकराच्या डोक्यावर ते पार्वतीला सांगत. तर मग काय करायचं, हिला उतरवतो म्हणले खाली, तू जर एवढा बुद्धिमान असणार मग हिला खाली उतरव. तो म्हणतो काही काळजी करू नकोस म्हणला, मी आता जातो. आणि त्यानंतर म्हणजे नाशिकच्या जवळ ब्रह्मगिरी त्या ठिकाणी गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे. फक्त या गौतम मुनींच्या संशोधनांच्यामुळे त्यांनी काही जाती निर्माण केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याच इथे फक्त धान्य आहे, म्हणून सर्व ऋषी त्यांच्या इथे जाऊन त्यांचे यज्ञयाग वगैरे करतात. तर मी तिथं जाईन, गणेश भट या नावाने जाईन आणि काही दिवसानंतर तुझी जी वृंदा नावाची मोलकरीण आहे त्या मोलकरणीला म्हणजे सखी आहे त्या सखीला तू गाईचं रूप घेऊन तिथं पाठव.
गायीचं रूप घेऊन ती वृंदा तिथं आल्यानंतर मी जेव्हा केव्हा इशारा करेन त्यावेळेला तिने त्या गौतम ऋषींच्या शेतात घुसायचं आणि खायला सुरुवात करायची. आणि कुणीही काही मारलं बिरलं तरी हलायचं नाही तिथनं. पण गौतम ऋषींनी नुसतं एखादी गवताची काडी जरी मारली तरी मरून पडायचं. असं म्हणजे ठीक आहे. त्याप्रमाणे तो जातो. गणेश भट्ट आणि सगळे ऋषी असतात तिथे. पण गणेशाचं एकंदर बुद्धिमत्ता, त्याचे जे मंत्रांचे उच्चार, तो सांगतो की कशा रीतीने देवांची उपासना करायला पाहिजे, कुठे कशा रीतीने यज्ञ करताना कशा देवांची मांडणी करायला पाहिजे, हे सगळं पाहिल्यानंतर सगळं ज्ञानच प्रगट आहे तिथे. तो सांगताना म्हटल्यानंतर सगळे जे ऋषी असतात ते त्याचे भक्त होऊन जातात. ते म्हणतात की काही झालं तरी शेवटचा आपण म्हणतो ना फायनल वर्ड, तसं ते गणेश भट्ट म्हणजे अगदी अखेरचा शब्द सर्व शास्त्रांच्या मध्ये. मग ते सगळं एकदा झालं त्याच्यानंतर तो सांगतो, वृंदेला पाठवून वृंदा येते गाईचं रूप घेऊन आणि त्या गौतम ऋषींच्या शेतात शिरते. आता सगळेजण तिला हाकलायचा प्रयत्न करतात परंतु ती काही जात नाही. काही मारलं तरी देखील जात नाही. मग तेवढ्याच गौतम ऋषी येतात आणि मग ते तो इतके मृदू स्वभावाने असतात. दर्भाची एक काडी घेतात आणि तिला हाकलायसाठी तिच्या अंगावर टाकल्याबरोबर ती मरून पडते. आणि मरून पडल्या पडल्या गोहत्या झाली गौतम ऋषींच्याकडनं, असं सगळीकडं प्रसृत होतं. आता हे तर फारच झालं. सगळ्या ब्रह्मवृंद तिथं जमलेला आणि त्यांच्यातर्फे आता हा माणूस दोषी आहे, याला प्रायश्चित्त केलं पाहिजे, काय करायचं. गणेश भट्टांना विचार. मग गणेश भट्टांना विचारायला सगळे येतात. मग गणेश भट्ट म्हणतात की हे बघा, एकच उपाय आहे. जर का गंगा इथे अवतरली शंकराच्या डोक्यावरची, तर त्याच्यात त्यांनी स्नान केलं तर हे शुद्ध होते. असं म्हटल्यानंतर शंकरांची आराधना करतात गौतम ऋषी. स्वतः तपस्वी असतात, विलक्षण शंकरांवर प्रेम असतं, शंकरांचं पण त्याच्यावर प्रेम असतं. लवकर प्रसन्न होतात. आशुतोष असं त्यांचं नाव आहे, लवकर प्रसन्न होणारा. त्याप्रमाणे ते प्रसन्न होतात. म्हणतात काय पाहिजे, असं असं झालेलं आहे म्हणतात, तर गंगा उतरली पाहिजे इथे. ते काहीच हरकत नाही, पण गंगे उतरवे खाली असं ते म्हणतात. पण गंगेला शंकराच्या डोक्याची इतकी सवय झालेली असते, कारण की ज्ञानमय सगळा भाग आहे. गणपतीच्या म्हणजे गंगेला ज्या वेळेला अवतरण करायचं त्यावेळेला अगदी सुरुवातीला ती बाहेरच पडत नव्हती. तेव्हा त्यांना विचारलं की तू का नाही बाहेर पडत आहे. तर माझ्या पावित्र्याची मला लाज वाटते असं म्हणलं. पावित्र्याची तुला लाज का वाटते. नाही, शंकरांच्या डोक्यामध्ये जे ज्ञानाचं पावित्र्य आहे त्याच्या पुढे माझ्या पावित्र्याची मला लाज वाटते. एवढं काय फरक आहे. माझ्या पावित्र्यामुळे जे लोक पाप करतात ते माझ्या स्नान करतील त्यावेळेला ते पापमुक्त होतात, पण नंतर परत बाहेर पडून वेगळी पाप करायला सुरुवात करतात. पण शंकरांच्या डोक्यामध्ये असलेल्या ज्ञानाचं पावित्र्य असं आहे की पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट होते. इतकं ते ज्ञानाचं पावित्र्य आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे मला बाहेरच पडायला लाज वाटते असं ती म्हणणारी गंगा ज्या वेळेला तिथं ती गंगा म्हणून बाहेर पडते, पण नंतर ती डोक्यात तशीच राहिलेली असते आणि तिला त्याची सवय झालेली असते शंकराच्या सान्निध्याची. तर शंकर म्हणतात उतर. त्यांना जे निसंग असतात की चला चला सोडून जा. ती गंगा काही उतरायला तयार होत नाही. तेव्हा शंकर जटा सोडतात आणि जोरात आपटतात. त्यामुळे ब्रह्मगिरीवरती तुम्ही बघितलं तर गंगावतरण म्हणून खडक आहे, तिथं शंकरांच्या जटाचे रेघा उठलेल्या दगडावरती. म्हणजे किती जोराने आपटला असेल तो विचार करा. गंगा बिचारी बाहेर पडते आणि एका बाजूला गौतम ऋषींचं काम होतं आणि पार्वती मातेचं पण काम होतं. अशा रीतीने गणेशाच्या उदंड कथा आहेत. अनेक व्रत आपण करतो आहोत, पण सगळ्या प्रकारच्या ज्या उपासना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चतुर्थी किंवा एकादशी या उपासना आवडण्याचं कारण खिचडी हे आहे. पण त्याचं आवडायला काही हरकत नाही. कुठल्या तरी प्रकारची उपासना, पण मुख्य उपासनांच्या मध्ये गणेश पुराणाच्या मध्ये सर्व प्रकारच्या व्रतांच्या मध्ये असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्रतांच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळणं, नंतर जप पूजा आणि उपासनेमध्ये वेळ घालवणं, जप पूजा आणि उपासना होईपर्यंत मौन पाळणं, सकाळपासून बोलणं सुरुवात नाही करणे. आज माझा उपास आहे, आज माझा उपास आहे.
आणि खायला काय करायचं हे बोलायचं नाही, मौन पाळायचं, गपचूप करायचं म्हणजे, परंतु मौन पाळायचं, भोजनाच्या वेळेला मौन पाळायचं. त्याच्यानंतर क्रोध, त्रागा आणि कोणतीही अप्रसन्नता होणार नाही अशा प्रकारचंच बोलणं करायचं. अप्रसन्नता निर्माण करणार नाही हे व्रताचा महत्वाचा अंग आहे. पण माणसं कटकट त्या दिवशी भरपूर करतात कारण की खूप वेळ असतो. मग ईश्वर स्मरण, संयम, मौन आणि प्रसन्नता हा व्रताची जी अंग आहेत त्या अंगांसहित व्रत झालं पाहिजे. म्हणून जी काही उपासना आम्ही करू त्या उपासनेमध्ये ही 4 अंग पाळली पाहिजेत की ईश्वर स्मरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये संयम पाळला पाहिजे, मौन पाळलं पाहिजे आणि प्रसन्न राहिलं पाहिजे. मग एखादी व्यक्ती जर का व्रत करत असेल तर घरातल्या बाकी लोकांनी काय करायचं, ती बाई प्रसन्न राहील असा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जो कोणी प्रसन्न राहतो सगळ्यांचं मिळून व्रत आहे असं समज. थोडस अंतःकरणाला मनप्रसाद, सौम्यत्व, मौनम, आत्मविनिग्रह, भावसंशुद्धीरित्य तप मानस मुच्यते, हे जे मासिक तपाची जी अंग आहे ती सगळी या व्रतांचे नियम आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही ते व्रत केलं पाहिजे. कोणतीही उपासना करत असताना त्याचं स्मरण करणं ही फार महत्वाची गोष्ट. थोडा वेळ ध्यान करणं की ज्यामुळे तत्वाशी चित्त संबंधित होईल. आणि हा सगळा अशा प्रकाराने नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमो प्रमथपतये, नमस्ते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. अनेक कथा आहेत, तुम्हाला त्या कथा ज्या आहेत त्या या पुस्तकामध्ये पण पाहायला मिळतील. एकंदर जे काही सेवा भगवान विघ्नहर्ता गजानन त्यांनी करून घेतले ती सगळी सेवा या बोलण्या सगळं त्याच्या चरण अर्पण असो. हरि ओम तत्सत. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.